भिवंडी स्थित टेमघरपाड़ा भादवड़ के स्वर्गीय वामन झिपरू गुलवी गणेश घाट में वार्ड नंबर 13 के जनता की मांग को लेकर भिवंडी लोकसभा खासदार सम्मानीय श्री सुरेश बालिया मामा महात्रे व जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय थाने व भिवंडी मनपा द्वारा तथा विभाग प्रमुख व शिवसेना वाहतुक सेना शहर अध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुलवी के अथक प्रयासों से तालाब के खुले जगह में ओपन जिम का उद्घाटन भिवंडी लोकसभा खासदार सम्मानीय श्री सुरेश बालिया मामा महात्रे के कर कमलों द्वारा रिबन काट कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी नगर सेवक संजय भाई महात्रे, मनसे शहर अध्यक्ष मनोज गुलवी, माजी नगर सेवक सुरेंद्र गुलवी, कविवर्य सुनील गुरुजी पाटिल, दिलीप अप्पा नाईक, गुरुनाथ तरे, जय नाईक, हरिभक्त पारायण प्रकाश पाटिल, सदानंद गुरुजी महात्रे, विजय दादा पाटिल, तन्मय मलवकर सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन सुनील नाईक सर ने किया। आइए देखें वहां का एक दृश्य। आज इथे ओपन जिमचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय खासदार साहेब सुरेशजी आणि या प्रसंगी गावातील पंचक्रोशीतील सर्व मान्य उपस्थित खासदार साहेबांच्या ट्रिपल फोडण्यात आलेला आहे आणि या वार्डामध्ये एका नव्या पर्व उपस्थित सर्व मान्यवरांनी ट्रिपल फोडायचं आहे। अतिशय चांगला दिवस आजचा आपल्या या दोन्ही गावांसाठी अतिशय प्रेरणादायक हा आजचा वामन झिपरू गुलवी गणेश घाट आणि आज या गणेश घाटाच्या लगत जी जागा भरलेली आहे त्या जागेत आज ओपन जिमचं जेही नागरिक तर सकाळी संध्याकाळी चालण्यासाठी येतात आणि त्या चालण्यामध्ये आणखीन व्यायामाची भर पडावी म्हणून अशा प्रकारे जिमचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे। सगळ्यात पहिले तर या जिमच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मी गजेंद्र गुलवी याचं पहिल्यांदा अभिनंदन करतोय, कारण त्यांनी खूप प्रयत्न केले। गेल्या 1.5 वर्षापासून भिवंडीतील 5 ठिकाणचे प्रस्ताव होते आणि 1.5 वर्षापासून जे प्रस्ताव पेंडिंग होते, जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या गोष्टीचा पाठपुरावा करून 5ही ठिकाणी आज हे जिमचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतोय। खास करून इतर देखील दुसरी कामं, मला वाटतं 20 लाखाचं काम देखील या वार्डाला आता मंजुरी केलेलं आहे। प्रशासकीय मान्यता देखील माझ्याकडे आलेली आहे आणि ती देखील गजेंद्रकडे मी देणार आहे। गजेंद्रला एवढंच सांगेन, तू एकदम तरुण आहेस आणि तुझं भाग्य काय तेही सांगतो। जेव्हा मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेस माझं कुटुंब सोड माझ्या घरी माझ्यासोबत नव्हतं, परंतु आज इथं बघितलं तुझं संपूर्ण कुटुंब घर तुझ्या सोबत आहे आणि मला वाटतं की असं जेव्हा घर आणि कुटुंब सोबत असतो, सगळ्या तुमचे काका आहेत, वडील आहेत, आई आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद आज तुझ्या पाठीशी आहे। मी देखील खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच तुला फक्त पुढे चालत राहायचं आहे, काम करत राहायचं आहे। बघा, अडथळे असंख्य येतात, 1 हार होते, 2 हार होते, माणसाने हार मानायची नाही। मी आयुष्यभर सांगतो, मी विधानसभा हरलो, लोकसभा हरलो, परंतु मी कुठं हार मानली नाही। निवडणुकीपुरता हरलो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून उभं राहायचो। स्वप्न होतं एक ना एक दिवशी मी खासदार बनेन आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, कारण इथं गजेंद्रने देखील खंबीरपणे ठामपणे उभं राहून, आणखी सोबत सगळे लोक होते परंतु त्यांनी ठामपणे उभं राहून माझं काम केलंय आणि आज माझ्या खासदारकीच्या जी खासदार बनलोय त्याच्यात त्याचा देखील महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच
या गावात जी कामं असते ती सगळ्या कामांची बांधिलकी ही माझी आहे आणि मला कुठेही जाऊन स्पष्ट सांगतो, राजकारण करायचं नाही, पण जी कोणी तरुण पुढे येत असतील विकासाची कामं सांगत असतील, विकासाची कामं करत असतील, तर त्या कामासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. एवढं मी आजच्या दिवशी सांगतोय आणि सगळ्या भिवंडीतील शहरातील सगळ्या तरुणांना एक आवाहन करेन की जिथं जिथं अशा प्रकारच्या ओपन जिमची आवश्यकता असेल तुम्ही मला संपर्क करा, माझ्याकडे ॲप्लिकेशन द्या, मी तुम्हाला त्वरित ती जिम मंजूर करून देईन, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी जिमचं वॉकिंगचं खूप मोठं योगदान असतं आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन देखील करतोय, गजेंद्रला देखील शुभेच्छा देतोय. ते हिंदीमध्ये खूप चांगली म्हण आहे, मैं अकेला यूं निकला था, मैं चलता गया कारवा बनता गया, एक दिवस तुझ्या मागे कारवा उभा राहील, तू निश्चिंत राहा. आणि मी तर तुला आजच्या दिवशी सांगतोय, तू अशाच प्रकारे चांगले कामं करत जा, कोणाकडे बघायची गरज नाही, कोणी काहीही बोलू दे, आपण आपली चांगली कामं करत जायची, राजकारण नंतर करायचं, चांगली कामं करायची. आणि मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे 100% उभा आहे. मग कसलाही प्रसंग असू दे, बाळामामा तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच आजच्या दिवशी पुन्हा एकदा गजेंद्रचं अभिनंदन करतोय. सगळ्यांना जी मंडळी इथं वॉकिंगसाठी येतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. आणि आपल्याला 1 तास थांबायला लागला त्याच्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश घरामध्ये खरोखर आपल्याला आरोग्यदायी संपन्न जीवन जगण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे, याचा घाट घालणारे आणि त्यासाठी नुसता घाट नाही तर मनापासून ते प्रयत्न करणारे गजेंद्र भाऊ. बघा, गणेश घाट आणि गजेंद्र भाऊ दोन्ही नावासारखे आणि त्यांनीच तो घाट बांधून केला आणि हे असं छानपैकी आपल्याला ओपन जिमचं माध्यम ओपन करून दिलं. आणि म्हणून सर्वांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. ह्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही पुढे आलेले आहात. तुमच्या पाठीमागे बाळामामा आहे, तसं गाव सुद्धा आहे. असे चांगल्या कामासाठी अख्खा आपला गाव हा नेहमीच बरोबर असणार आहे. जे तरुण असे चांगले काम करतील त्यांच्यासोबत राहणं हे आमचं तुझं काम आहे. धन्यवाद. पदाधिकारी आपण सरकारसाठी यायचं आहे. दीपक गोडवी भगत यांचे या सत्काराचा आपण स्वीकार करावा. तरुजी पाटील आपण पुढे यायचं म्हणून कैलास नाईक, काकाश्री शरद म्हात्रे, बंधुराज, आपण काही नगरचा ग्रुप आहे, सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. पुढे यायचं आहे. मोहन पाटील